इकडे वहिनी पण आहे, भाऊजी आहे, चैतू आहे, मीनाक्षी दीदी आहे आणि ही चैतू बघा, चैतू ए हाय कर, ए भाऊजी हाय करा, वहिनी हाय कर, वहिनी हाय कर, हाय वहिनी, हा बाबू हाय कर, दीदी हाय कर, बाय दीदी पाणी देते. दिस इज द चिकन बिर्याणी. ह्याच्यासोबत वहिनी ते दाखव. मी व्हिडिओ शूट करते. बिर्याणी आणि तिकडे ती कोशिंबीर आहे. या आपण बघा इकडे वहिनी बिर्याणी मिक्स करत आहे. इकडे ही बाबू काय करते, बाबू हाय कर, हाय कर, हाय कर, हाय कर. अक्को तिला हर गोष्टी अक्कोच असते. ही बघा ही उठली, उठना. इकडे लोक मस्त चिकन बिर्याणी आहे इकडे. तर मग मित्रांनो, अशी आमची गावची धमाल. आणि आज आम्ही बनवले चिकन बिर्याणी. पप्पा इकडे इकडे, पप्पा आहे ना इकडे. आणि ही बघा कसं ते मीठ कमी आहे. कोथिंबीर नको खायला मजा. बरोबर आहे सगळं टेस्ट पिस्ट ओके आहे ना, मग खावा की, खाऊ शकतो ना. गावची मजा बी घेत ना. असं आम्ही आमच्या पडवीत बसले, घराच्या आत नाही, घराच्या बाहेर बघा राहतो मस्त. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. तर मित्रांनो, आता दुपारचं जेवण चालू आहे. आणि दुपारच्या जेवणामध्ये आज आहे सोमवार, तर दाल खिचडी, पापड, लोणचं आणि दही. हां, दाल खिचडी, पापड, लोणचं, दही जेवण चालू आहे. आणि आमचा चिंगू बघा, हा बघा चिंगू असा इथे नाचतोय. चला बाहेर चला. ओय हे बघ, हे आई बघ काय करते, आई जेवते. मम्मा चला, मम्मा चला. हेलो, हाय हाय, से हाय, हाय एवरीवन. चला जेवायला सगळ्यांना बोला. चला ऑल यूट्यूब फॅमिलीज, फ्रेंड अँड फॅमिली, से हाय. जेवायला या. येस, मस्तपैकी व्हेज पार्टी, दाल खिचडी. A few moments later. टेम्परेचर हाईक केलंय आमचं. टेम्परेचर हाईक करून दुपारी जरासं पडलो बरं वाटतं. हां खरंच बरं, एक चपटी मारली बंद. मुंबईला आहे घेणार, पुढे दापोलीतच घेणार. मध्ये इथे दुकान नाही, आठवड्यात भेटलं तर त्याच्याकडे. तर मित्रांनो, दुपारचं छान असं जेवण झालं. काल रात्रीचं पण बघितलं जेवण. आम्ही आल्यापासून पडवीवरतीच जेवतो. आणि जी गावची जी मजा आहे ना, फील आहे, ती अशीच आम्ही मजा घेत असतो. आणि आता आम्ही चाललो आहे CNGसाठी. आणि तिथून जाणार आहे बागेमध्ये का, म्हणजे नर्सरी आहे. तर अशा पद्धतीने आता जेवण वगैरे झालं आहे आणि आम्ही आता चाललो आहे जरा फेरफटका मारायला. चला तर व्हिडिओ बघा, छोटासाच बनवला आहे. आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मंडळी, आता आपण पोचलो आहे श्रमसाफल्य या नर्सरीमध्ये. गावाजवळची एकदमच जवळची अशी नर्सरी आहे.
खूप चांगली अशी इथे लागवड केलेली आहे. बघा काजू पाहू शकतो एका बाजूला, छान असे काजूचे रोपटे आहेत. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती असतात, वेंगुर्ला वगैरे अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याचबरोबर इथे नारळ आहेत आणि वेगवेगळी म्हणजे डेकोरेशनची पण झाडं आहेत आणि बरेच अशी वनस्पती आहे की ज्याची आपल्याला नावं देखील माहिती नसते. पण एक भेट दिली, खूप छान वाटलं या जागेला भेट दिल्यामुळे, कारण की नवीन नवीन रोपटी आणि नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतात. त्याचबरोबर थोडंसं इथे त्या काकांकडून मार्गदर्शन पण मिळालं आणि फुलझाडं पण आहेत या बागेमध्ये. तसंच पपई बघू शकता. पुढे एक हा वेगळाच पद्धतीचा एक आंबा दिसतो आपल्याला. ह्याची साईज बघा केवढी मोठी आहे. हा आंबा असा पहिल्यांदा जर बघत असाल ना, तर तुम्हाला ह्या आंब्याची जात माहिती असेल तर नक्की सांगा, कमेंट करून याचं नाव सांगा. आणि एका बाजूला बघा ही सगळी आंब्यांची रोपटी आहे. त्याचबरोबर अशी पूर्ण लागवड केलेली आहे त्यांनी आणि इथे विक्रीसाठी आहेत. तर अशा पद्धतीने चाफा, जास्वंद, फुलझाडं पण दिसतात आपल्याला आणि छान अशी लागवड आहे. एका बाजूला आता पुढे आपल्याला हळदीची पण रोपटे पाहायला मिळतील. पोपणीच आहे, पोपणीस पण बघूया आपण, मला दिसतोय इथून. आपण पोपणीस पण दाखवायचा प्रयत्न करू. फार मोठे मोठे आहेत आणि खरं तर इथे आल्यानंतर एक चांगली एक एनर्जी जाणवते आणि खूप सुंदर असा वाईब आहे या जागेवरती. बघा सुंदर सुंदर अशी रोपटी आहेत आणि झाडं, फुलझाडं, वेगवेगळ्या पद्धतीचं सगळंच काही इथे पाहायला मिळतं. आणि ही बघा ही छोटी छोटी रोपटी दिसत आहेत. मित्रांनो कोकम, त्याच्यानंतर काळी मिरी आणि त्याच्यानंतर त्रिफळा, अशी बरीच अशी छोटी छोटी झाडं पण आहेत त्यांच्याकडे. आणि तुम्ही पाहू शकता मस्त एकदम सुंदर असं एकदम लागवड आहे. इथे समोर ही हळद आहे, हळदीची रोपटी आहे सवी त्या बाजूला. आणि इथे ना एक लाल कलरचं अननस आहे. ते बघा हे मी बोलवतो लाल लाल कलरचं अननस. पहिल्यांदा बघितलंय का? बघितलं असेल तुम्ही, गावच्या लोकांनी तर 100% बघितलं असेल. तर अशा पद्धतीची सगळी विविध प्रकारची फळझाडं, परत फुलझाडं, मसाले इत्यादी सगळी रोपटी वगैरे पाहायला मिळाली इकडे आणि खूप छान असं वाटलं या नर्सरीमध्ये. आणि हा बघा तो पोपणीस, मोठा पोपणीस आहे. तर व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर बाय, धन्यवाद.